आज आपण पावभाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: आलू, कांदा, टमाटर, थोडी गोबी घेतली आहे आणि अद्रक, लसण आणि कोथिंबीर. आता आपण आलू आणि गोबी कुकरमध्ये लावू. मी आता आलू आणि गोबी धुवून घेते. आलू आणि गोबी धुवून झालेली आहे. आता कुकरमध्ये घालते. आलूचे बारीक बारीक काप केले आहे, त्याच्यामुळे लवकर ते शिजणार. कुकरमध्ये थोडासा पाणी घालते. कुकर गॅसवरती ठेवला आहे. आता गॅस पेटवायची आणि 3-4 शिट्या होऊ द्यायची. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करायची. आपण गॅसवर आता भांडा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल सोडायचं. आता तेल गरम होऊ द्यायचं. पावभाजीला लागणारे साहित्य मी इथं कापून ठेवलेले आहे. छोटे 4 कांदे, छोटे 2 टमाटर, कोथिंबीर, हळद, जिरा, मिर्च पावडर, अद्रक लसणचा पेस्ट, मीठ, पावभाजी मसाला आणि थोडा सब्जी मसाला. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यात जिरा टाकायचा, थोडा कोथिंबीर टाकायचा, आणि कांदे टाकायचे. आता कांदे ब्राऊन होईपर्यंत त्यांना शिजू द्यायचा. त्याचा कलर आता चेंज झालेला आहे. तिथं आता आपण अद्रक लसूणची पेस्ट सोडायची 1 चमच. आपले कांदे ब्राऊन कलरचे झाले आहेत. आता आपण तिथे टोमॅटो टाकायचा. थोडा सब्जी मसाला टाकला आहे. 1 चमच पावभाजी मसाला टाकला आहे. अर्धा चमच मी हळद घेतली आहे छोट्या चमच्याने. 2-2.5 चमच मी मीठ घेतलं आहे. आता त्याला शिजू द्यायचं. इथं तिखट टाकला आहे मी 3.5 चमच. 5 मिनिटं तिखट शिजू द्यायचं आणि नंतर मॅश केलेली गोबी आणि आलू टाकायचा. उकडलेले आलू आणि गोबी मी हातानेच मॅश करत आहे. आता मी इथं आलू आणि गोबी मॅश केलेली टाकणार आहे. मी इथं आलू आणि गोबी मॅश केलेली टाकली आहे. 10 मिनिटं आपण इथं शिजू द्यायची. मग आपण भाजी तयार.
पाणी सोडायचं आणि 5 मिनिटं शिजू द्यायची. तसा कोथिंबीर टाकायचं आणि आपली भाजी तयार. पाव भाजण्यासाठी आपण इथं तवा ठेवला आहे गरम व्हायसाठी. मी इथं थोडासा तेल टाकत आहे आणि पाव भाजत आहे. पावभाजी तयार आहे आपली. तुम्हाला सांगा कशी वाटली पावभाजी. लाईक करा, शेअर करा, कमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू.